एकनाथ महाराज उमावती महादेव की जय वनसूत हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राधा रानी सरकार की जय जगदम्बा माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय विठाल 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 आम्हा हरीच्या दासा काही भया नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होया धावे सोया धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तू का म्हणे आसो के गाव मोखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट आयोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रजा निजमन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेस बिकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो 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 सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू काय देवा यावरी न करावा अवे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमच्या देवा यावर न करावा जय यांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरणसे गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल 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 आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महाड भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा भक्ताची निर्भयता प्रकट करणारा सुंदर अभंग आहे तुकोबारा अभंगातून भक्ताची निर्भयता सांगतायत अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की जे भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मौयम माऊली ज्ञानोबारे सुंदर वर्णन करतात म्या बोलू विल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे भगवंत स्वतः सांगतात श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये एक ओम बहुश्याम एकलिनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे माणसाला मरण ही निश्चित कोण कधी जाईल सांगता येत नाही म्हणून त्या भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय सुंदर केलेलं या सप्ताहाचं आयोजन आहे पंचदिवसीय कीर्तन महोत्सव अगदी आपण पाहतो धर्मध्वज चतुर्थ वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुंदर केलेलं सप्ताहाचं आयोजन आणि यातील अगदी चौथ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प नाही तुम्ही झोपले का जागे पाहते मला माहिती आहे पत्रिका माझ्या हातात कितवा दिवस बरेच जण तरी माना हाली तिथं दुसऱ्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्प भगवान परमात्माच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे आज जर पाहिलं खरोखर ऐतिहासिक घटना आहे गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे सुधीर दादा म्हणायचे ताई लईच गाव लहान आहे ना आमचं गाव लहान आहे पण माणसं खूप मोठे मोठे आहेत गाव असू दे ना लहान सांगतही असते पैशानं माणूस गरीब असला तरी चालतो विचारानं श्रीमंत असावा पण आपल्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही ना विचाराची ना पैशाची अगदी सर्व गुण संपन्न आहेत सगळ्या गोष्टीनं परमार्थामध्ये तेवढंच योगदान आहे प्रपंचाकडे तेवढंच लक्ष आहे म्हणून सर्व गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळींचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते अगदी 75 फूट उंच ध्वजा ज्यांनी ऐतिहासिक घटना ही ध्वजा उभारण्याचं काम धर्मध्वजा उभारण्याचं काम ज्यांनी केलं ज्यांच्या मनात संकल्पना निर्माण झाली खरोखर पाहिलं तर आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे आता काका बोलता बोलता म्हटले ताई माणूस पाहिला तरी चेहरा कळतो 8 वर्षापासून मी सुद्धा वारकरी संप्रदायात सेवा करते बऱ्याच गोष्टी कधी कधी चेहरा वाचण्याची माणसाला सवय झालेली असते पण कधी कधी निर्मळ मनाचे माणसं कुठले आतल्या गाठीचे माणसं कुठले ते सुद्धा लवकर लक्षात येतात कुठल्या माणसापासून आपल्याला धोका असू शकतो हे लक्षात येतं पण कधी अनुभवाच्या नंतर पण खरोखर करावं तेवढं कौतुक कमी आहे
उंच भरारी तर आहेच, पण तरीसुद्धा आज मात्र गावाला धरून आहेत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. म्हणून माझे सरपंच प्रथम लोकनियुक्त आदरणीय आमचे श्री बालासो म्हणजे बाबासाहेब दादा चिडे, एकदा दादांकरिता आणि या सर्व परिवाराकरिता जोरात टाळी वाजवायचे. तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद. अखंड आई जगदंबा माई भगवतीची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावेत ही भगवंताच्या चरणावरती प्रार्थना. आणि त्याचबरोबर गोदावरी धाम सरला बेट अगदी याच ठिकाणी जे सेवा करण्याचं काम करतायत त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सर्व मित्रपरिवार समस्त भजनी मंडळ माळवाड गाव त्यामध्ये सर्वांचा एकोपा येऊन सर्व एकत्रित येऊन सुंदर सप्ताहाचं आयोजन करता आहात. गेल्या 5 वर्षापासून सुंदर आयोजन करण्याचं कार्य तुम्ही करता आहात. पण येईपर्यंत कॉलवरती संपर्क ज्यांचा चालू होता, खूप मोठी सेवा आहे. अगदी वारकरी संप्रदायात खूप मोठं योगदान आहे. आदरणीय हरिभक्तपरायण सुधीर दादा आहे, दादांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते, कारण त्यांनी कॉलवरती संपर्क केला. तर बाकीच्या गोष्टी मी नंतर सांगते पुढं. आता सांगत बसले तुम्ही म्हणाल नेमकं कीर्तनाला आणले का आणले कशाला. दादांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी अगदी सर्वांचा एकोपा येऊन सर्वांनी होकार दिला आणि सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आदरणीय रावसाहेब दादा काळे, आदरणीय सतीश दादा आसने, आदरणीय सुधीर दादा आसने आणि आदरणीय नानासाहेब दादा आसने, एकदा सर्व ग्रामस्थ कमिटी सप्ताह कमिटीसाठी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं. तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. खूप सुंदर आयोजन करण्याचं काम तुम्ही करत आहात. साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने खूप मोठी सेवा तुमच्या हातनं घडत आहे. आणि उपस्थित कीर्तनाकरिता पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त गुणजन म्हणून लावलेले अतिशय सुंदर गाणं आहे. सुंदर कोकिळेसारखा कंठ आहे. आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य बाळासाहेब दादा पवार आणि आदरणीय काशीनाथ महाराज टेकाळे, एकदा जोरात टाळी वाजवायची दोन्ही दादांकरिता. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. टेकाळे महाराज बरोबर आहे ना? हां. आणि तुम्ही पवार महाराज, तुमचे धन्यवाद. म्हणजे कसं आता कीर्तन संपेपर्यंत तुमची माझी ओळख होत राहील. त्याचबरोबर इकडे माझ्यासोबत आलेले आमच्या ईश्वरीताई वडगर नांदगाव नाशिकच्या आहेत. खूप सुंदर कीर्तनही करतात, कथाही करतात. त्यांचे वडीलही कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. आदरणीय ज्ञानेश्वर काका वडगर, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे. खूप सुंदर वाजवत आहेत. समयाशी सादर व्हावे. नाही तर पाखवाचे जर म्हटलं त्यांनी काही एका कीर्तनकाराचं कीर्तन वाजवलेलं नसतं. काही आशे बसते तोंडावर गवऱ्या फुटल्यासारख्या. पण अगदी हसतमुख चेहरा ज्यांचा आहे, खूप सुंदर वाजवतात. समयाशी सादर व्हावे. आदरणीय हरिभक्तपरायण कृष्ण महाराज हापसे, एकदा जोरात टाळी वाजवायची दादांकरिता. त्याचबरोबर ज्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, खूप सुंदर सेवा करण्याचं. कधी कधी प्रश्न जर पडलाच, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बलदंड शरीर होतं कसे होते, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं असे मावळे होते, कसे असतील तर या जोडीसारखे. राम लक्ष्मणाची जोडी आहे, सख्खे भाऊ आहेत. खूप मोठी सेवा आहे पहा. नाहीतर आज आपण म्हणतो ना, कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचं वैर, या सख्या भावाचं पटत नाही लवकर. पण खूप मोठी सेवा करण्याचं काम वारकरी संप्रदायात करतायत. आले मला वाटलं तुम्ही दोस्त आहेत, मित्र, पण भाऊ नंतर तुम्ही अगोदर मैत्रीसारखं वागतायत. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. राम लक्ष्मणाची जोडी आहे, कधीच कोणाची नजर या जोडीला लागू नये ही भगवंताच्या चरणावरती प्रार्थना. परत सर्व टाळकरी मंडळ उपस्थित आहेत. इकडे टाळकरी माझे भावंड उपस्थित आहेत. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा आहेत आणि साऊंड सिस्टीम सुद्धा एक नंबर. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार, कोणी कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्व हरिभक्तपरायण मंडळ आणि महाराष्ट्रातले किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं सुधीर दादा. भक्ती विना देवा कळतंय ना तुम्हाला? आता मी जरी आले किती ओळखी सांगितलं तरी काय फुकट आलेलं नाही. त्याच्यावरती 2 दिवस बोलणं चालू होतं. सुधीर दादा म्हणायचे नाही ना ताई, तुम्हाला काय सांगू, आता आल्यावर तुम्हाला परिस्थिती लक्षात येईल, असं करा तसं करा. पण खूप मोठा सिंहाचा वाटा आजच्या कीर्तनाचं संत भूजन ज्यांच्याकडे आहे, बरोबर ना? हा, ते नाव आहे नाही तर मी घेऊन राहिले ना. आदरणीय नानासाहेब दादा दत्तात्रय आसने, एकदा जोरात टाळी वाजवायची या परिवाराकरिता. ज्यांनी 7 दिवस अन्नदान दिलं असेल, 5 दिवस ज्यांनी कीर्तनकारांचं सौजन्य घेतलं असेल, मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कीर्तनाकरिता उपस्थित सर्व माता मावल्या, काही गुलाबाच्या फुलासारखे चेहरे, बऱ्याच जणी पाण्याच्या बाटल्या आणि त्या पिशव्या. आता कशासाठी आलात हे मला चांगलं माहिती आहे.
हेच कीर्तन जर 9 ते 11 पाहिजे होतं, पंक्तीला 60 असतात पहा, पण कीर्तनाला मात्र 8 असतात, पण बसायला जागा नाही. असो, आलाय तुमचं कौतुक आहे, तुमच्यासाठीच तर अन्नदान आहे. अगदी योग्य वेळ ठेवलाय कीर्तनाचा 7 ते 9. हां, आता 10 वाजले तरी टेन्शन घ्यायचं आणि 12 वाजले तरी जागेवरच उठायचं नाही. उठणार मला माहिती आहे. तुम्ही सर्व हरिभक्तपरायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या, तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अतिशय सुंदर अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबाराय अभंगातून भक्ताची निर्भयता प्रकट करतायत. थोडंसं 10 मिनिट लक्षपूर्वक ऐका. तुकोबाराय सांगतात, त्रैलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येकाला भय म्हणजे भीती आहे, पण आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी जे अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगतात, त्यांना त्रैलोक्यामध्ये भय म्हणजेच भीती नाही का. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, किंवा मागे पुढे उभा राही सांभाळीत आले या अगाध निवाराया. भगवान परमात्मा त्यांच्या संकटाचं निवारण करतो. तुम्हाला प्रश्न पडेल, ताई देवाचे रूप तर अनेको आहेत, पण कुठल्या स्वरूपाचं चिंतन करावं. अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. रूप अनेको आहेत, पण तत्व मात्र एकच आहे. माता मौल्याने इकडं पहा, सत्यम परम धीमहि. सत्य तत्व जाणून घेणं महत्वाचं आहे. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा, भगवान परमात्मा तेच स्वरूप धारण करेल. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोणी. आणि तुकोबाराय सांगतात, ज्या भगवान परमात्मामुळे आम्ही आयुष्यभर सुखी, समाधानी आणि आनंदी आहोत, आम्ही भजनही त्याच भगवंताचं करणार. तो कामनी असो सुखे आणि गाऊ मुखे विठोबा. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोक्य विठ्ठल 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 विठ्ठल. आता ऐका, महाराष्ट्रामध्ये संतांची मांदियाळी पाहिली तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. थोडंसं लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ. या जगतामध्ये जर पाहिलं तर काही संत महात्मा मंडळी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटायला पंढरपूरला गेलेत, पण काही वारकऱ्यांकरिता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. स्वतःच्या कामात भगवंताला शोधलंय. परमार्थ म्हणजे तरी काय, भगवान परमात्मानं दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. मी कायम सांगत असते, माता मौल्यांनो, सगळ्याच जणांनी कीर्तन करून चालतील का? बोला ना. सगळ्याच लोकांनी गायन वादन करून चालेल का? सगळ्याच जणांनी ऐकायला बसून चालेल का? जगाच्या मालकानं दिलेलं काम आहे, फक्त इमानदारीनं करा. माता मौल्यांनो, गळ्याची शपथ घेऊन सांगा, तुमच्या शेतात पीक कुठलंय जास्त, सगळ्यात जास्त? कांदे लावता का? कांदे लावता. सरकी लावता का? सरकी नाही, कांदे असतात, बरोबर. आता कांदे लावायचे किंवा कांदे काढायचे दिवस असले, स्वतःच्या शेतात तुम्ही जर कामाला गेल्या, रोजानं म्हणत नाही बरं, स्वतःच्या शेतात कामाला गेल्यावर गळ्याची शपथ घेऊन सांगा, दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? हा राधाबाई, जोरात बोला, जोरात. माहिती का आपल्याला ताण कळते का स्वतःच्या शेतात? पण तीच बाई जर आजी रोजानं जर गेली, रोजानं एक बाई दिवसभरात 4 घागरी पाणी पिते, आता कशा पिते तुमची तुम्हाला माहिती. दिलेलं काम इमानदारीनं करणं हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाहीये. म्हणून तर वर्णन केलंय. वारकरी संप्रदायाचा पाया कोणी खांब तर कोणी कळस आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. ना मातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन करतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण.
ते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन करत असताना 3 जणांचं योगदान सांगितलंय. 3 सजावत देशको सती संत अरशूर, 3 लजावत देशको कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल माता मावल्यांनो? तर महिला मंडळांची आहे. आईनं संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. मोठी जबाबदारी महिला मंडळाकडे का? माता मावल्यांनो 98% संसार हा प्रत्येक बाईच्या हातात आहे. घरातला माणूस बिघडला तर जागेवर आणण्याचं काम बाई करते, पण घरातली बाई बिघडली तर संसाराचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. त्याकरिता घरातली बाई संस्कारी असावी. लहान लेकरू जन्माला आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोणी? नाही बोलल्या तर शेजारणीची शपथ. आई असते, बरोबर. बोलावं कसं, वागावं कसं, सगळ्या गोष्टी आई शिकवते. लहान लेकरू जन्माला आल्यावर क्षेत्र कुठलंही असू द्या, जीवनात गुरु महत्वाचा आहे. माऊली सांगतात, भाविविन देव नकळीनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देवा तुझा पाहता नाही त्रैलोक. योग्य वेळेत का? प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर भजने पहा. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. जीवनात गुरु करणं फार महत्वाचं आहे. म्हणून घरातली बाई संस्कारी असावी. सगळ्यात जास्त तुम्ही पहा, संध्याकाळच्या वेळेला मालक घरात येण्याच्या अगोदर बाई जर भांडण वाद चालू करत असेल ना, दारापर्यंत आलेली लक्ष्मी सुद्धा परत निघून जाते. त्याकरिता घरातली बाई संस्कारी असावी. आईनं संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. सुंदर जगदंबे मातेचं मंदिर आहे आपल्याकडं, खूप सुंदर आहे. भगवतीकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं, महादेवाचं नाव माहिती ना, शिव. वेलांटी म्हणजे शक्ती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी काढली तर खाली काय उरतं? पुरुष मंडळ, वेलांटी काढली तर खाली काय उरतं? शव म्हणजे काय? शव म्हणजे काय? प्रेत. त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. भगवान भोलेनाथ सुद्धा शक्ती मातेशिवाय अपूर्ण आहेत. कीर्तनाकरिता आलायत, पण चालत येण्याची लागते ती शक्ती. डोळ्यानं भगवंताचं रूप पाहण्याची लागते ती शक्ती. कीर्तन श्रवणाची, टाळी वाजवण्याची लागते ती शक्ती. म्हणून संतांनी वर्णन केलं, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवतीचे खूप मोठी उपकार आहेत दादा. आज तुम्ही पहा, भगवती माता आपल्या घरात अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करते. तीच भगवती आपल्या घरामध्ये सरस्वती म्हणून आली तर जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करते. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून करी घेऊन याविना, करी मंजुळ गायनाये, सभेमध्ये हसून मयुरावरती बसून. तीच भगवती घरामध्ये धनलक्ष्मी म्हणून आली. लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. तीच भगवती आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करते. 51 शक्तिपीठ आहेत, पण त्रैलोक्यामध्ये सगळ्यात पहिले भगवती मातेचा जागर कोणी केला? नवरात्र उत्सव करता ना तुमच्याकडे? नवरात्र उत्सव करता? घटस्थापना करता का महिला मंडळ? हां. उपवास करता का? 9 दिवस पायातले चप्पल सोडता का? 9 दिवस भांडणं सोडता का? मी तर सांगते, ज्याला उपवास नाही ते उपवाशी मरल, पण जिला उपवास ती उपवाशी नाही राहणार. कारण बाई पहा, घटस्थापनेच्या दिवशी वजन मोजलं तर 45 किलो भरतंय, आणि तीच दसऱ्याच्या दिवशी मोजली तर 55. कशामुळं? उपवास. हा. त्रैलोक्यामध्ये विश्वातला सर्वात पहिला भगवतीचा गोंधळ कोणी केला? विश्वातला. तेव्हापासून नवरात्र उत्सव साजरा करण्याची प्रथा चालू झाली. विश्वातला सर्वात पहिला भगवतीचा गोंधळी कोण? काही की मी तोंडाकडे पाहते की काय सांगा, विश्वातला विचारते, त्याचं उत्तर आहे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिले नारद मुनी, दुसरा आहे दक्ष महाराज. 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळलाय कोणी? दक्ष महाराजांनी. तोच गोंधळ आपण करतो पहा. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, गोविंद गोपाळांचे मेळी, गोविंद गोपाळांचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी.
बरं तर एखादी अंबाबाईमधूनच नाही उठली, तेवढं टेन्शन येतं पा कधी कधी. आम्ही चालू करावं गोंधळी गोंधळी अंबाबाईमधून आहा ओहो आहा ओहो. म्हटलं मावशी आत्ताच कीर्तन चालू झालंय, आहा ओहो. मावशी कुठं खाली बसते? मावशीच्या कमराची पिशवी घेतली काढून मी, 500-500च्या नोटा हातात काढल्या. म्हातारीचं आहा राहिलं आणि उहू राहिलं. भानगडत तशी आहे. अंगात येतं का नाही हा विषय नंतर सोडा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जी बाई स्वतःच्या नवऱ्यासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी सासू सासऱ्याला अर्धी भाकर खाऊ घालत नाही, जी बाई कधी स्वतःच्या नंदाला तोंड भरून बोलत नाही, जी बाई कधी स्वतःच्या जावासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी घरातलं घर घरात शेजारचं घर टिकू देत नाही, गळ्याची शपथ घेऊन सांगा तुम्हाला वाटतं का भगवती तिच्या अंगात येईल म्हणून? अहो तिला सांभाळणं फार कठीण आहे. ती ती ज्वाला आहे. दक्ष सुद्धा चुकला, एकदा सांभाळता आलं त्याला, एकच अट, दुसरी अट दक्षाला सुद्धा सांभाळणं झाली नाही. सांगण्याचं तात्पर्य भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. म्हणून आईनं संस्कार द्यायचे आहेत, संतांनी संस्कृती सांभाळायची, वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. आज जगतामध्ये पाहिलं तर कुठलाच माणूस स्वार्थाशिवाय कुठलं काम करत नाही. एखादी बाई दिवसभर रोजानं काम करते, महिला मंडळ कशासाठी? दिवसभराच्या रोजंदारीसाठी, बरोबर. एखादा माणूस 1 महिनाभर कंपनीत काम करतो, कशासाठी? 1 महिन्याच्या पगारासाठी, बरोबर. आता एवढ्या लांबून आम्ही कीर्तनासाठी रोज येतो, कशासाठी? कोण म्हणलं पैशासाठी? कठीण गोष्ट आहे. कुठलाच माणूस स्वार्थाशिवाय कुठलं काम करत. आता तुम्ही कीर्तनाला आलायत, पण खरं खरं सांगा, तुम्ही फक्त कीर्तनालाच आलेत का? बऱ्याच जण एकीमेकीला विचारतात, राधा का काय असलो पंक्तीला? कठीण गोष्ट आहे, तुम्हाला सांगते. प्रत्येकाचा काही ना काहीतरी स्वार्थ आहे. स्वार्थाशिवाय कुठलाच माणूस काम करत, पण कुठलाच स्वार्थ न ठेवता अखंड भगवान परमात्माचं भजन करत राहिलेत. जगाच्या मालकानं विनंती करावी, तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा. नामदेव महाराज म्हणतात द्या. नामदेव कोण? नामदेव महाराज 700 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी ज्यांनी परराष्ट्रामध्ये परप्रांतामध्ये वारकरी संप्रदायाची पताका फडकवण्याचं काम केलंय. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचता नाचता देवाचा फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. इकडं पहा माझ्याकडं, नामदेवा हाती नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जगाचा मालक नैवेद्य खात होता नामदेव महाराजांच्या हातनं. त्या नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा द्या आपण काय, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे हा सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य द्या, अखंड जे तुमचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना. नाथ महाराजांना सांगितलं, एकनाथ महाराजांना, तुम्ही काहीतरी मागा. एकनाथ महाराज कोण? श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात आहे. एकनाथ महाराज म्हणतात, देवा द्या आपण काय, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. माझं मन भगवान तुमच्या चरणावरती स्थिर होऊ द्या. संसाराच्या व्यसनामध्ये मन गुरुफटू देऊ का? संसाराच्या व्यसनात गुरुफटू देऊ नका. दुःख बांधावडी आया संसार, सुखाचा विचार लटिका व्यवहार, सर्व हा संसार वायर झार. संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है. विषयों की हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी कांटी, सब बदन चुभी झूली. इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, बह जाने का डर है. संसारामध्ये कामन गुरफट देऊ नका. किती सुख शोधलं तरी या संसार नगरी बाजार भरे लाग, तरी सुद्धा सुख सापडत. मग याचा अर्थ संसार सोडून द्यायचा का माता मौल्यांनो? नाही. पक्ष अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी. संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसुनी नसावे. प्रपंचात राहायचंय. तुकोबाराय सांगतात, संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. माझं मन तुमच्या चरणावरती स्थिर होऊ द्या का? माणसाच्या मनाला वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग आहे. बऱ्याच जणीचं मन कीर्तनात बसलंय, बऱ्याच जणीचं मन फिरून येतं इकडं तिकडं जाऊन. मनात आलं तर माणसाचं मन घरी जाऊन यायला सुद्धा वेळ लावत. मनात आलं तर माणसाचं मन पंढरपूरला जातोय.
एक म्हातारी परवा दिवशी कीर्तनात चालू कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी अहो झालं काय नेमकं तुम्हाला, असं काहून करता? आजी म्हणे ताई गडबडीत घराला कुलूप लावलं पण कुलपाला झटकाच द्यायचं विसरून गेले, तेवढं देऊन पाहते म्हणे. इथं बसल्या बसल्या अर्थ आहे का काही? मन या ठिकाणी मन हे मन चंचल हे चंचलाच फळ, मन चंचलाच फळ. ओ मन चंचलाच फळ, मन चंचलाच फळ. जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे वेळा, वेळा मन चंचलाच फळ, मन चंचलाच फळ. माणसाच्या मनाला वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग आहे. किती चंचल माणसाचं मन, माकडापेक्षा सुद्धा चंचल माणसाचं मन. आता माकड किती चंचल आहे महिला मंडळ. कधी माकडाला समाधी लागलेली पाहिली का तुम्ही? त्यातून तेच माकड जर मदिरा प्याला तर किती उड्या मारल, दारू प्याला तर माणसावरून अंदाज काढा. तुमच्या कमिटीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आल्याच्या नंतर पाहिलं जवळपास 98% सगळे कार्यकर्ते, सगळे आयोजक मंडळी माळकरी आहेत. पहा एकदा टाळी वाजवा सर्व माळकरी मंडळासाठी. कमिटी मंडळाचे धन्यवाद व्यक्त करते मी. तर पैसा कमी कमवला तरी चालतो, पण जीवन त्या दिवशी सार्थकी लागतं. ज्या दिवशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालाल त्या दिवशी माणसाचा दुसरा जन्म आहे. माकडं जेवढ्या उड्या मारतं यापेक्षा कित्येक पट माणसाचं मन चंचल आहे. म्हणून मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. तुकोबाराने सांगितलं तुम्ही मागा. तुकोबाराई सांगतात काही मागणे आमानुचित, वडिलांची रीत माझ्या वडिलाची, मी रासिगा देवा तुझी चरणसेवा साधा वया किंवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. उचित मागणं कुठलं, अनुचित मागणं कुठलं? महिला मंडळ दरवर्षी मकर संक्रांतीला प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं. उचित मागणं की अनुचित मागणं? नाही बोलल्या तर शजाण्याची शपथ. साड्या मागताना तुम्ही कशाच्या साड्या म्हणा? ताई लग्न झालं 1 वर्षभर नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं, दुसऱ्या वर्षी बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं, आणि तिथून पुढं अख्खा आयुष्यभर तुम्ही दोघांनी बोलायचं आणि अख्ख्या गावाने ऐकायचं. भानगड खूप बिकट आहे. 85 वर्षाचं म्हातारं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला हाताला धरून चाललं होतं. 35 वर्षाचा पोरगा म्हणे बाबा काय प्रेम म्हणे तुमचं, काय नितांत प्रेम एकमेकांवरती. असं ऐकलं म्हणे लग्न झाल्यावर 2-4 वर्षात एकमेकांचं प्रेम राहत नाही, पण काय तुमचा जीव वळा, काय तुमचा जीव एकमेकांवरती. म्हातारं म्हणतं पोरा अरे प्रेम प्रेम काय नाही म्हणे. म्हाताऱ्याचा हात सोडला की पहिली साड्याच्या दुकानात घुसती. भानगड तेवढी बिकट आहे. साडी मालकाला नाही मागणार तर मागणार तरी कोणाला तुम्ही? बरोबर. संक्रांतीला साडी मागणं साहजिक आहे ना, उचित मागणं आहे बरोबर. पण त्याच बाईनं दरवर्षी पेरणीच्या टायमाला 5 तोळ्याचा नेकलेस मागणं नाही का? वल्ल्या पोकाने हाणायला पाहिजे तेव्हा आहे ते दागिने गहाण ठेवावे लागतात. मागितले नाही कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाही. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाही हरी कावडण. या गोष्टी घडतात. कधी चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. भगवान परमात्माला प्राप्त करायचं असेल तर भाव शुद्ध असावा. का माता माऊल्यांनो, सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात पांढरी साडी घालून जाताना तुम्ही 1 लोटा जल सब समस्या का जाऊन या मताची मी नाही. कुणी 2-2, 3-3, 4-4 तास पूजा करा.
4 नाही 8 तास पूजा करा. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची 4-4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवानी जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का? अंतकरणातला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात पहा, म्हणे नाही म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे देवा, बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, देवाशाने पावायचा नाही रे देवा, बाजारचा भाजीपाला नाही र. अंतकरणात भाव शुद्ध असावा. म्हणून तर वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय यांचा अधिकार सांगितला जातो. माता मौल्यांनो, मंदिर किती सुंदर असू द्या, मंदिराची सुंदरता असते. मंदिराच्या पुरुष मंडळ, मंदिराच्या काही कर्ज आहे का तुमच्यावर? एवढे लोडमध्ये बसू नका. मंदिराच्या कळसावरून, मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून, सप्ताहाची सुंदरता काल्याच्या कीर्तनावरून, माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. माळवडगाव, नाकाला शेंडा असेल तर किंमत नाही. ते लोक म्हणतात काय नकटं ना घेऊन बोलता, एकीमेकीच्या नाकाकडे पाहू नका आणि कीर्तन संपेपर्यंत माझ्या नाकाकडे काय लक्ष देऊ नका. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. अहो, साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तरी महिला मंडळ म्हणतात पप्पाचे पप्पा, पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. तुमच्याकडे पाहतात का पोरी? माळवडगाव भेटतात का? तुमचे तोंड सांगत आहेत तुमच्या पोराचे राहिलेत म्हणून, असे उदास बसत आहेत, लग्नच होईना. गावागावात टेम्पू आहेत. पहिल्या काळात पहा, एका महिन्यात पोरग 15 ते 20 पोरी पाहायचं. पोरगी काळीचे, पोरगी गोरीचे, पोरगी उंचाचे, पोरगी बुटकीचे, पोरगी जाडाचे. आता म्हणतं बांगी कासना पण पहा, भेटच ना तर करणार. गावागावात टेम्पू आहेत. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. माता मौल्यांनो, आपल्या माळवडगावमध्ये एका बाईचं एवढं नाक, भली मोठी नथ नाकात घातली, अजिबात शोभच ना. आणि मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते. आता मालकाला माहिती अख्ख्या गावात आपलंच भूते, पण तरी नाही सांगत. पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. बाई किती सुंदर असू द्या, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया गेली. नाकाला शेंडा असेल तर तिचं सौंदर्य. मुलगी काळी सावळी असावी पण नाका डोळ्यात चांगली असावी. नाकाला शेंडा असावा. महिला मंडळ, नाकाला शेंडा असावा. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंजमध्ये राहा म्हणजे कळल तुम्हाला. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही जणांना पहा तुम्ही 12 महिने पाऊस काळा. आत्ताशिक समजले तुम्हाला. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे तुकोबाराय. माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा, तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुका राम नाम घेता कापेयम. अधिकार संपन्न तुकोबाराय सांगतात, त्रैलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येकाला भय म्हणजे भीती आहे. तुम्ही पहा, सौंदर्य असेल तर म्हातारपणाची भीती आहे, गुणवान असेल तर दुश्मनापासून भीती आहे, धनवान असेल तर चोट्यांपासून भीती आहे, बलवान असेल तर त्याच्या दुश्मनापासून त्यालाही भीती आहे. मनुष्य असेल, जीव असेल तर काळापासून भीती आहे, पण भगवंताचा दास असेल तर त्रैलोक्यात भीती नाही. अभंगाचं पहिलं चरण. हरीच्या दास काही
गायचे एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी जे अखंड भगवंताचे दास म्हणून जीवन जगतात त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आता दास होण्याकरिता काय करावं लागेल तर वारकरी व्हावं लागेल. आणि वारकरी असण्याचं पहिलं लक्षण सांगितलंय, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मनुष्य देह धारण करून आल्यावर एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात असावी. ज्या दिवशी माळ घालाल त्या दिवशी माणसाचा दुसरा जन्म आहे. आणि ओरिजिनल वारकरी आणि डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ निघणार नाही, तो ओरिजिनल वारकरी. आता इथं कोण कोण माळकरी ते काही विचारत नाही मी, पण एकदा तरी माळ घालावी. बरेच जण म्हणतील ताई तुमचं ऐकून आता घालो आम्ही माळा, पण गावकरी म्हणतील करून करून भागलं. चांगल्या मार्गाला जायचं असल्या लोक नावं ठेवतात. तुकोबाराय सांगतात, मागे झाली पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारी लोक शेजारी जन्माला येऊ द्या. ज्याला जीवनात मोठं व्हायचंय त्यानं डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायला शिका. डोकं बर्फासारखं शांत असावं, तोंडानं कायम गोड बोलत राहावं. किती बोलावं, कधी बोलावं, कोणाला बोलावं, काय बोलावं संतांनी वर्णन केलंय. साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. विठ्ठल विठ्ठल. जीवनात मोठं व्हायचं असेल तर नम्रतेने राहावं लागेल. कारण त्या झाडाला लोक दगड मारतात ज्या झाडाला जास्त फळं लागलेली असतात. नम्रतेने राहाल, चरणाजवळ राहाल. दुर्योधन आला भगवंताच्या डोक्याजवळ बसला, अर्जुन आला भगवंताच्या पायाजवळ. भगवान परमात्मानं सर्वात पहिले कोणाला पाहिलं? अर्जुनाला. विजय कोणाचा आहे? अर्जुनाचा. आपली दुर्योधन बुद्धी. आपल्याला सुद्धा देवाकडून पाहिजे, देव कोणाला नकोय. पण देवाला जर मागाल तर आपल्यासारखा श्रीमंत जगात कोणी नसणार आहे. चरणाजवळ बसायला शिका. का? संतांनी वर्णन केलंय, लहान म्हणून जीवन जगाल तर एक ना एक दिवस तरी तुमचं सर्वात श्रेष्ठ नातन सर्वात उंच क्षेत्रावरती तुम्ही पोहोचलेले असाल. मोठं व्हायचं असेल, घरात सुद्धा भांडण होतं मातमावल्यानं. जावा जावाचं, सासू सुनाचं, भावा भावाचं, बाप लेकाचं, माय लेकाचं भांडण होतं. कशामुळं? फक्त तोंडामुळं, बोलल्यामुळं भांडण आहे. महिला मंडळाला एकच सांगते महामंत्र, सासूबाईला वाटत असेल माझ्या सुनानं मला चांगलं सांभाळावं, एकच काम करा. आपल्या माळवडगावमध्ये उद्या काय करायचंय? उद्या दुपारच्या वेळेला जवळची मैत्रीण पकडायची, तिला म्हणायचं माझ्या सुनासारखी सून अख्ख्या माळवडगावमध्ये नाही. काय म्हणायचं? माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात नाही, एवढंच म्हणा. सासूबाईला, सुनबाईला वाटत असेल प्रत्येक सासूनं तिच्या लेकीसारखं मला सांभाळावं, देवपूजा नंतर करा. सकाळी सकाळी पहिली आंघोळ झाली की पहिले सासूबाईचं दर्शन घ्या. आपल्या गावातल्या किती सुना सासूचं दर्शन घेतात? त्यांनी हात वर करा. कीर्तन संपलं, पाकिटातलं थोडं तुम्हाला देते. एकही नाही सापडणार, मला माहिती आहे, एकही नाही. कशामुळं? आणि बऱ्याच सासू सुना अशा जवळजवळ बसल्यात सध्या, अशा तिरक्या पाहते की मी इकडं. कशाचं दर्शन आणि कशाचं काय? मोठं व्हायचं असेल जीवनात काय करावं लागेल? महापुरे जाती तेथे लोहाळे वाकती. तुकोबाराय सांगतात, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा लहानपणा देगा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा लहानपणा देगा देवा. लहान म्हणून जगायला शिका, सगळी कामं होतील. गळ्यात ज्याच्या माळ येतो होय होय वार करी पाहे पाहे रे. आणि मनुष्य देह धारण करून आल्यावर महिला मंडळ इकडे पहा, एकदा तरी पंढरीशी जारे आल्यानो संसार दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा. म्हणताना जोरात जोरात म्हणा, वाट पाही उभा
नाही म्हटलं तर शेजाण्याची शपथ. जोरात. वाट पाही उभा. क्या बात है, वा. पुरुष मंडळ टाळी वाजवा एकदा महिला मंडळासाठी. एकदा तरी पंढरपूरची वारी. इथलं कोण कोण गेलंय पंढरपूरला? हातवर करा एकदा. पंढरपूरला कोण कोण गेलंय? खोटा हातवर करायचा नाही, हलवतील. हां वा, टाळी वाजवा एकदा जे गेलेत त्यांच्याकरिता. बरेच वारकरी आहेत. हां, आणि जे नाही गेले त्यांनी कीर्तन संपलं, माझ्या गाडीत बसा, सोडून येते तुम्हाला पंढरपूरला. एकदा तरी एका भजनातून आपण पंढरपूरला जाऊ. पहा. चला हो चला हो, पंढरी जावो जीवाचा, जीव लगा पाहू. चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो जीवाचा, जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीव रे स्नान करूनिया, जीव रे स्नान करूनिया. संत पद धुळ शिरीला हो, संत पद धुळ शिरीला हो. जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीव लगा पाहू. एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. एकदा तरी पंढरपूरला जायचं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ. आयुष्यभर दासी म्हणून जीवन जगल्यात कोण? संत जनाबाई. रोज पहाटे उठावं, जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके, ओव्या गाऊ कौतुके तू. जात्यावरची गाणी माहिती ना तुम्हाला? महिला मंडळ जातं कळतं का? पहिल्या काळातली बाई 2:30 वाजता उठायची पहाटे, 3 वाजता. का? 15 जणांचं एकत्रित खटलं राहायचं. सकाळी 6 वाजेपर्यंत एक एक बाई 5-5 पायली दळण दळायची. आता ह्या नाही उठत, आता हे उठत आहेत सकाळी. आपण विचारा, रामभाऊ त्या कशाला हिटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं. पहाटे 5ला कित्येक जणाला म्हणा कुठं, ते म्हणतं पप्प्याच्या मायला तेवढ्या पिठाचा डबा घरी देऊन येतो. फार कठीण गोष्ट आहे. मी सांगते, कधी कधी आज प्रत्येक घरातले कामं पुरुष मंडळीला करावी लागतात. बरेच जण दारं बंद करून चपात्या लाटताना माणसं पाहिलेत नाही, काय काय भांडे घासताना पाहिलेत. बाईचं वजनच तेवढे घरात. खरं सांगते तुम्हाला, पहिल्या काळातली बाई लवकर उठायची, तिला संस्कार होते. पुण्यात माझं कीर्तन होतं 4-8 दिवसापूर्वी. तिथे गेल्यावर मी विचारलं, म्हणलं मावशी तुमच्याकडं ब्रह्ममुहूर्त किती वाजता? ती म्हणे पहाटे 9 वाजता. ब्रह्ममुहूर्त पहाटे 9ला. जातं कळत नाही, जात्यावरचे गाणे सुद्धा कळत नाही आताच्या काळात. एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा गोदड्यात. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगान उठर गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. संत जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बापा काही नाही गुणे. जो विश्वाचं जातं फिरवतो. आयुष्यभर दासी म्हणून जीवन जगल्यात, म्हणून तर सुळाचं पाणी केले भगवान परमात्मानं. त्याच्या पुढे दरीत लोटण्यात आलं, हत्तीच्या पायाखाली दिलंय, उकळलेल्या तेलाच्या कढाईत टाकलं. आयुष्यभर भगवंताचे दास म्हणून जीवन जगलेत. भक्त प्रल्हाद, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. दास म्हणून जीवन जगले कोण? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में,
नळ आणि नीळ दोघांना वरदान दिलेलं होतं. समुद्रानं सांगितलं प्रभू रामाला, रात्रीतून सेतू तयार झाला, पण दोघांना अहंकार निर्माण झाला. देव माशाच्या पिलानं सेतू गिळून घेतला. दुसऱ्या दिवशी राम नावाचा सेतू चालू झालाय. भगवान हनुमंतरायचं खूप मोठं योगदान आहे. आणि प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय साधूच्या वेशात असलेले, जेव्हा ऋषमुख पर्वतावरती सुग्रीव आहे, बालीचा भाऊ, सुग्रीवाला त्या ठिकाणी त्याचं रक्षण करण्याकरिता सगळ्यात पहिले स्वामी आणि सेवकाचं मिलन झालं. ते ठिकाण आहे ऋषमुख पर्वत. तिथून मग सीतामातेच्या शोधाला सुरुवात होते. सीतामातेचा शोध घेण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान भगवान हनुमंतरायाचं. सेतू बांधण्याचं, राम नामाचा सेतू तयार झाला. प्रभू रामाला वाटलं म्हणे, माझ्या सेवकांनी दगड माझं नाव टाकलं तरी दगड पाण्यावरती तारतोय, मी टाकला तर उचलला, भला मोठा दगड पाण्यात सोडला, टाकला तसा तळाशी गेला. बोरासारखा टाकला तसा तळाशी. तुम्ही पहा, माणसाकडून एखादी चूक घडली तर माणूस अगोदर पाहतो मला कोणी पाहिलंय का. एखादा माणूस गाडीवरून पडला, लागलं किती हे नाही पाहत, मला कोणी पाहिलंय का हे पाहतो. 2-3 दिवसापूर्वी 25 वर्षाचा पोरगा, 2-3 दिवसापूर्वी 25 वर्षाचा पोरगा माझ्यासमोर 120च्या स्पीडनं मोटरसायकलवर असं घुसरत आला. तो पडलेला पाहिला. मी म्हटलं, दादा लागलं का? तो म्हटला, अजिबात नाही ताई. असा अंग झटकत उठला, अजिबात नाही. आणि मी त्याच्या गुडघ्याकडे पाहिलं, गुडघ्याची वाटी अर्धा किलोमीटर मागं पडलेली. माणसाला लागलं किती हे नाही पाहत माणूस, कोणी पाहिलं का. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला उजव्या साईडला डाव्या साईडला पाहतात, आवाज आला, जय श्रीराम. पहिला प्रश्न केला, हनुमंतराय तुम्ही कधी? मालक, पहिला दगडाला इथंच होतो म्हणे. विचारलं, तुम्ही टाकलेले तारतात, मी टाकलेला का नाही? सांगितलं, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, जय हो पवन कुमार, तोरी शक्ती हे अपार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार बिनती सुन ले हमार, तोरे द्वार में करता गुहार, हे बजरंग बली बिनती सुन ले हमार. आयुष्यभर दास म्हणून जीवन जगलेत कोण? ज्या वेळेला सुमित्रा मातेला विचारण्याकरिता गेले, आई वनवास प्रभू रामाला आहे, पण मी वनवासाकरिता निघून जाऊ का? सांगितलं, माझ्या दुधाचा हिशोब नाही दिला लक्ष्मणा तो. म्हणे का? अरे जर न सांगता न विचारता जर दादासोबत वनवासाकरिता निघून गेला असता तर जगामध्ये छाती ठोकपणे सांगितलं असतं, सावत्र भावाकरिता स्वतःच्या आईला सुद्धा न विचारता लक्ष्मण वनवासाकरिता गेलाय. पण सांगू लखन, 14 वर्ष स्वप्नात सुद्धा तुझ्या भावाच्या बद्दल ईर्ष्या आणि वाईट द्वेष भावना येऊ देऊ नको. आई, स्वप्न कधी पडतं? झोपल्यावर. झोप कधी येते? पोटभर जेवल्यावर. ज्या वेळेला डोक्यावरती हात ठेवला, सांगितलं, माता मा हा लक्ष्मण शपथ घेतो, 14 वर्ष अन्नच ग्रहण करणार नाही. अन्न नाही खाल्लं तर झोप येणार कशी? झोपच नाही आली तर स्वप्न पडणार कधी? 14 वर्ष ज्यांनी शपथ घेतली, सावत्र भाऊ सावत्र भावाकरिता स्वतःच्या आईचा सुद्धा त्याग करतोय. आयुष्यभर भगवंताचे दास म्हणून जीवन जगलेत. म्हणून तर जेव्हा लक्ष्मणाला सुद्धा शक्ती लागली ना, तेव्हा द्रोणागिरी पर्वत आणला हनुमंतरायांनी आणि त्या ठिकाणी संजीवनी वल्ली, सुदेव नावाच्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी वैद्याला बोलवलं. कुठून? लंकेवरून. आणि त्या ठिकाणी जी संजीवन वल्ली होती हनुमंतरायांनी आणल्या बरोबर लक्ष्मणच्या ज्या जखमीवरती, त्या जखमीवरती लावल्या बरोबर लक्ष्मणजी परत. बरं, ती संजीवनवल्ली कुठली होती माहिती आहे का? शक्ती लागली का? त्याला सुद्धा कारण आहे. आयुष्यभर प्रभू श्रीरामाच्या भेटीकरिता शबरी मातेनं भगवान परमात्माची वाट पाहिली होती, दर्शन घेण्याकरिता आयुष्यभर वाट पाहिली. आणि उष्टे बोरा आहेत म्हणून लक्ष्मणानं त्याच बोराच्या टोपलीला हात लावला. जसा हात मारला तशी ती टोपली खाली पडली, बोरं सगळीकडे पडून गेले. प्रभू रामाला सांगितलं, लक्ष्मणा याचा हिशोब तुला द्यावा लागेल. म्हणून शक्ती लागली होती. कोणाला? लक्ष्मणजीला. सांगण्याचं तात्पर्य, आयुष्यभर भगवंताचे दास म्हणून जीवन जगले. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. याचं उत्तर सांगितलंय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे, ओ देव उभा मागे पुढे, देव मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव
उभा मागे पुढे उगवी कोडे संकट भगवान परमात्मा कोणाच्या मागे उभा राहिला, भगवंत कोणाच्या पुढे उभा राहिला ते सांगते. पण ऐका, या कलियुगामध्ये जर वर्णन केलं आत्ताच्या काळात, लोक पहिले म्हणायचे 100 वर्ष जगावं लागतं, आम्हाला 90 वर्ष जगायचे, कोणी म्हणायचं 80 वर्ष जगणार. ही विश्वास होता आणि जगतही होते माणसं 110 115 वर्ष. आताचा जर काळ पाहिला तर माणसाला मरायला म्हातारं होण्याची गरज पडत नाही. 16 17 वर्षाचं पोरग, 8 9 वर्षाचं पोरग सुद्धा माईबापाच्या अगोदर निघून चाललंय. किती घटना घडलेल्या आपल्याला पाहायला भेटतात, सोशल मीडियावरती रोज घटना ऐकायला भेटतात. आता मुरबाड भागातली घटना माहिती, कल्याण जवळची, ज्या आईनं लहानपणापासून, बाप नव्हता पोरांना, लेकरांचा सांभाळ केला, आई आणि बापाचा दोन्ही आधार त्या आईनं पूर्ण केला. बसमधून जात असताना 11 जणांचा मृत्यू झालाय, पण त्यामधले 2 सख्या बहिणी आणि 1 भाऊ. आता त्या माईनं जगायचं कोणाकरिता सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. आयुष्यभर ती माय जिवंत असून सुद्धा मेल्यात जमाई पहा. मी सांगत असते, आज प्रत्येक बाईला सुद्धा मालक घरातून बाहेर पडले, महिला मंडळ, प्रश्न निर्माण होतो कुठला, मालक चालेत पण परत संध्याकाळी व्यवस्थित घरी येतील की नाही, असं वाटतं की नाही. केसालाही धक्का लागत नाही. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथात एक श्लोक सांगितला आहे, 11 वेळा जर या श्लोकाचा जाप केला अपघातात मृत्यू होत नाही आणि केसालाही धक्का लागत नाही. कुठला महामंत्र, सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय जोरात गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. किती वेळा? 11 वेळा जाप करायचा आहे. आता माऊलींचं प्रमाण सांगते. कुठला महामंत्र माऊलींनी प्रमाण सांगितलंय, नामस्मरण करा, केसाला धक्का लागत नाही. नारायण हरी उच्चारण नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. फक्त भजन करावं लागेल. कलियुगाचं वर्णन करत असताना सांगितलंय, आई रे बेमान दुनिया, सगळ्या गोष्टी कलियुगाची ऐकावी थोरी पुत्र होईल, पण कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देल भेटली. कुठलं कीर्तन? नामसंकीर्तन. साधन पै सोपे जडतील पापे. त्याच्या पुढे सांगितले, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट. सारासारे विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगना हुनी वाड. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता विठो माझे पर्वत जळती पापांचे. आणि तेच नाम मुखात नसेल, नाम विन मुख सर्पाचे ते बीड. योग्य वेळेत भगवान परमात्माचं भजन का, जगाच्या मालकाला प्रार्थना करायची. सगळे टाळकरी शांत बसतील. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मना. वा वा, जोरात महिला मंडळ, छंद जोरात म्हणा, छंद माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद. जोरात जोरात, जय हो. छंद नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मना. मनाला मनाला. क्या बात आहे. टाळी वाजवा तुम्ही तुमच्यासाठी एकदा. असं वाटायला लागलं सुधीर दादा, एक भला मोठा टेम्पो करावं तुम्हाला, टेम्पोत भरून रोज कीर्तनात घेऊन फिरावं. खरंच गोड आवाज आहे. मावशाव काय भजन केलं तुम्ही, जशा काय आग्या मोळाच्या मावशा.
आवाज चांगला आहे पहा. भगवान परमात्माला प्रार्थना करायची, कारण विश्वातलं सर्व सुख भगवंताच्या चरणाजवळ. सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. भगवान परमात्माचं अखंड नामस्मरण केलं की चलाही धक्का नाही. भगवंत कोणाच्या मागे उभा राहिला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. द्रौपदी मातेला 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. तिथून पुढे भगवंत कोणाच्या पुढे उभा राहिला. महाभारताच्या युद्धामध्ये पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयापर्यंत पृथ्वी तलावरती एकही पांडव जिवंत राहणार नाही, निष्पांडवी पृथ्वी होईल. भगवान गोपाल कृष्णाच्या पायाखालील जमीन हदरली. मध्यरात्रीच्या वेळेला गड्याचं रूप धारण केलं, खांद्यावरती घोंगडी, आणि द्रौपदी मातेला घेऊन आली. चाल म्हणे माझ्यासोबत. घेऊन आल्याबरोबर सांगितलं, जा प्रदक्षिणा पूर्ण कर, दर्शन घेऊन फक्त बांगड्याचा आवाज कर, बोलायचं नाही. एक प्रदक्षिणा पूर्ण केली. पितामहांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. एकदा नाही 3दा, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी माता विचारतात, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? डोळे उघडून पाहिले, पहिला प्रश्न विचारला, द्रौपदी अगं तुला घेऊन आलंय कोण? माझा गडी मला घेऊन आलाय म्हणे. जगाचा मालक, जगताचं पालन करणारा गोपाल कृष्ण गड्याचं रूप धारण करून खांद्यावरती घोंगडी टाकून द्रौपदी मातेच्या चपला सांभाळत होता. पितामह धावत आले, भगवान असे प्रत्येक भक्ताच्या मागे पुढे उभा असाल तर कुठल्याच भक्ताच्या केसाला धक्का लागू शकत नाही. मध्यरात्रीची वेळ. तिथून पहाटे ज्या वेळेला अर्जुनाकडे आले ना, अर्जुन घोरत होता. घोरणाऱ्या अर्जुनाला पाहिलं. अर्जुन अरे उठ, झोपू द्या ना मला. अरे काय झोपला म्हणे, तुला पितामहांची प्रतिज्ञा माहिती नाही का? काय बोलता म्हणे, देवा माझ्याच तर समोर प्रतिज्ञा केली, मग तरी तो झोपला कसा? अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. भगवंताच्या प्रती किती विश्वास असावा. अर्जुन सांगतो, देवा झोपणार नाही तर काय म्हणे, आम्हाला जिवंत ठेवणारा जर अजून जागा आहे तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? भगवंताच्या प्रती विश्वास असावा. सांगण्याचं तात्पर्य, जैसा केला तैसा होय धावे. ज्या स्वरूपाचं चिंतन कराल. श्रीमद भागवत महापुराण कथेत सांगितलं जातं, भगवान परमात्माने 24 अवतार धारण केलेत. धर्मरक्षवाय अवतार घेसी. किती? 24 अवतार. पण काही ना काहीतरी कारण असतं. काही जण म्हणतील, ताई आम्ही फक्त मारुतीचे भक्त आहेत, आम्ही अजिबात गणपती बाप्पाच्या पाया पडत. नरहरी सोनारानं अखंड महादेवाची उपासना करावी. शिव केला शोकवासी डोली धारो के राजा, शंकर संकट हरना, शंकर संकट हरना. तेरे केला शोक अंत न पाया, तेरे केला शोक अंत न पाया, अंत में अंत तेरी माया. ओ भोले बाबा अंत में अंत तेरी माया. शिव केला शोक वासी डोली धारो के राजा, शंकर संकट हरना. ओ भोले बाबा शंकर संकट हरना. डोळ्यावरती पट्टी बांधली. पट्टी उघडली की पांडुरंग दिसायचे, पट्टी बांधली की भगवान महादेव वाटायचे. म्हणून तर हरिहरा भेद नाही, नका करू वाद. देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळ अवघेची येणे, किंवा येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. जगाच्या मालकाला आपण मागून मागतो तरी काय, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी लेकरं बाळ याच गोष्टी मागतो की नाही. गेशी तेव्हा दिशा ऐसा असशी उदार. देवाला आवडतं काय? जीवाची आवड, संताची आवड, भगवंताची आवड. लहान लेकराची आवड वेगळी, महिला मंडळाची आवड वेगळी, पुरुष मंडळीची आवड वेगळी. महिला मंडळाला आवडतं साडी आणि सोनं, लहान लेकराला आवडतं खोड्या करायला आणि पैसे मागायला, पुरुष मंडळीला कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी, आणि लईच पांढरे केस झाले तर तुमचं तुम्ही पहा. आता जीवाची आवड सोडा, संताची आवड. आवडे रूप गुजरे सगुण पाहता लोचन,
माझ्या जीवीची आवडी आवडी माझ्या जीवीची आवडी आवडी माझ्या जीवीची आवडी आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैना गुडी गुडी पुरा नैना गुडी पांडुरंगी मन रंगले रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन पांडुरंगी मन माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी संताची आवड आणि भगवंताला अखंड भक्तांना नामस्मरण केलेलं आवडतंय. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण करायला भगवान परमात्मा आपली आवड पूर्ण करतो. देवाला आपण मागतो वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य जगाच्या मालकाला मागव पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई मुलगी असावी संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई मीराबाई सारखी मुलगा असावा प्रभू रामासारखा बाळ ध्रुवासारखा भक्त प्रल्हादांच्या सारखा आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. आज आपल्या दारात तुळस मंदिरावर कळस महिलांच्या कपाळावरती कुंकू पुरुषांच्या कपाळावरती बुक्का महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर निशी कुणामुळे जिवंत आहे केवळ महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. आपल्या दारात तुळस आहे त्यांच्यामुळे त्यांचे उपकार आहेत. कीर्तनाकरिता बसले आहेत. बरेच लोक म्हणतात ताई देव का राजा का देव होता का. राजा देव नव्हता पण राजांच्याच मुळे आज मंदिरातला देव जागेवरती आहे. देव देश आणि धर्म जिवंत ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. म्हणून तर आज आपण स्वाभिमानानं आणि अभिमानानं म्हणतो. सर्वांनी हात वरती घ्या. महिला पुरुष जोरात माझ्यासोबत म्हणायचंय. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली हात वरती. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाने टाळी वाजवायची. जय हो. माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. ओ दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती टाळी जय हो. छत्रपती नाम दैवत छत्रपती 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा स्वराजावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा एका जागी केलाय गोळा शुभावाणी दाखवा कोणी शूर या भूमीवरी बाई माझा ग शुभराजा ग छत्रपती शिवाजी महाराज की बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी शुभराजा ग बसला घोड्यावरी. हात वरती सर्वांचे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तुम्ही तुमची सरी टाळी वाजवा एकदा. एक थोडा लिमिटमध्ये ठेवा दादा. पोरगा असावा पण चांगल्या विचाराचा. तर बरेच जण म्हणते ताई आम्ही कशाला जय म्हणाव तोंड भलं एवढं आवाज अजिबात निघत नाही का तर म्हणे तुम्हाला पाकिट भेटत आमचं काय. असं नसलं पाहिजे. पहा माणसानं कुच्चरपणा कमीत कमी कीर्तनात तरी करू नये. 25 वर्षाचा पोरगा बसमध्ये चढला तिकीट काढलं खाली उतरला आणि हसायला लागला. म्हटलं दादा झालं काय हसायला. तो म्हणे ताई काय नाही म्हणे मी कंडक्टरला फसिलं. म्हटलं का म्हणे तिकीट काढलं आणि गेलोच नाही. तशी भानगड होऊ देऊ नका. फक्त पोरगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. मुलगी असावी संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत मीराबाई सारखी. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा. जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी. भगवंत तेच स्वरूप धारण करेल. तुकोबराय सांगतात आयुष्यभरच्या भगवान परमात्मामुळे आम्ही सुखी समाधानी आणि आनंदी आहोत. आम्ही भजनही
त्याच भगवंताचं करणार अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे सुखे गाऊ मुखी विठोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराई सांगतात, तू कामनी असो सुखे गाऊ मुखे विठोबा, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नेमानुसार हात वरती घ्या. सुंदर भगवान हनुमानजीचं भजन माझ्यासोबत करायचं. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान.